हाय मंदा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता मी इकडे दही घेतली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, बाजूला ककडी आणि कोथिंबीर ठेवली आहे, मिक्सीचं भांडं लावलं आहे। आता मी पिसून घेतलं आहे मिक्सरमधून। तुम्ही बघू शकता कसं फायनली कसं बारीक मिक्स झालं ते। हे माझं नवीन चॅनल आहे। मला काय आता सध्या हाल एवढं काय बोलायचं जमणार नाही। फर्स्ट एकदम असं आपण गप्पा मारतो तसं तर जमणारच नाही, पण हळूहळू होईल। आता ह्याच्यामध्ये ककडी आणि कोथिंबीर टाकून दिली आहे मीने। आता चांगलं कणेने ह्याला मिक्स करते। आज मी बनवते बिर्याणी खूप छान बनवते मी। माझे ह्याच्यामध्ये टाकले मीने मंदास किचनमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि सलाड पण बघा थोडं पातळ झालं आहे, फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवेल तर घट्ट होईल। तुम्ही बघू शकता। आता मी फ्रीजमध्ये ठेवते यांना। हे माझं फ्रीज आहे, एकदम मोकळं चोकळं आहे, जास्त काय मी बारदाना केलं नाही आहे, मला ते आवडत नाही। हे खालच्या ड्रॉवरमध्ये पण नाही बसतो आहे, तर हा वरच्या ह्याच्यामध्येच बसणार। आता झालं आहे। आता तुम्ही बघू शकता फ्रीज एकदम मोकळा चोकळा आहे, जास्त काहीच नाही आहे। हे मीने टिटाकलेची फ्राय केली आहे। ह्याच्यामध्ये मीने भरपूर कढीपत्ता टाकला आहे। मला कढीपत्ते खूप आवडतात, पोरांना नाही आवडत पण मला आवडते। ह्याच्यासोबत मीने 2 चपात्याही बनवली आहे, ते सध्या मी दाखवलं नाही तुम्हाला। बिर्याणीमध्ये टाकायला अंडा बॉईल केलं आहे, बासमती तांदूळ भिजवून ठेवले आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे। मला तर येत नाही सांगता, पण मीने केलं आहे। माझ्या